भगवद्गीता अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग। नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आज आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाचा ज्ञान कर्म संन्यास योग सविस्तर अर्थ समजून घेणार आहोत। भगवद्गीता हे केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, तर जीवनाला योग्य दिशा देणारे ज्ञान आहे। तिसऱ्या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्म करण्याचे महत्त्व सांगितले। आता 4थ्या अध्यायात श्रीकृष्ण सांगतात की कर्म करताना ज्ञान आणि योग्य भावना किती महत्त्वाची आहे। महाभारताच्या युद्धभूमीवर अर्जुन श्रीकृष्णांना विचारतो, हे कृष्णा, तुम्ही सांगत असलेला हा योग इतका प्राचीन आहे, मग तो तुम्ही आत्ताच मला का सांगत आहात? तेव्हा श्रीकृष्ण सांगतात, हे अर्जुना, माझे आणि तुझे अनेक जन्म झाले आहेत, मला ते सर्व माहीत आहेत, पण तुला ते माहीत नाहीत। श्रीकृष्ण सांगतात की धर्म आणि सत्याचे रक्षण करण्यासाठी ते युगानयुगे अवतार घेतात। जेव्हा जेव्हा धर्माचा हास्य होतो आणि अधर्म वाढतो, तेव्हा मी स्वतः प्रकट होतो। याचा अर्थ असा की जेव्हा जगात अन्याय वाढतो, चांगल्या लोकांवर संकट येते, तेव्हा परमेश्वर धर्माच्या रक्षणासाठी मार्ग दाखवतात। अवतार घेण्याचा उद्देश श्रीकृष्ण सांगतात, सज्जन लोकांचे रक्षण करणे, अधर्माचा नाश करणे, धर्माची स्थापना करणे, हा परमेश्वराच्या अवताराचा मुख्य उद्देश आहे। कर्माचे रहस्य मित्रांनो, 4थ्या अध्यायातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्म, अकर्म आणि विकर्म याचे ज्ञान। श्रीकृष्ण सांगतात की कर्म करणे आवश्यक आहे, पण कर्मामागची भावना शुद्ध असली पाहिजे। एकच कर्म 2 प्रकारे केले जाऊ शकते। जर कर्म स्वार्थासाठी केले तर ते बंधन निर्माण करते, पण जर कर्म निस्वार्थी भावनेने आणि ईश्वराला अर्पण केले तर ते मनुष्याला मुक्तीकडे घेऊन जाते। उदाहरणार्थ, आईचे प्रेम। आई आपल्या मुलासाठी अनेक कामे करते, ती त्यामागे कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवत नाही। तिचे कर्म प्रेम आणि जबाबदारीतून येते। अशाच प्रकारे आपणही आपले कर्म सेवाभावाने करावे। ज्ञानयज्ञाचे महत्त्व श्रीकृष्ण सांगतात की सर्व यज्ञामध्ये ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे, कारण धन, वस्तू किंवा बाह्य गोष्टीपेक्षा ज्ञान मनुष्याच्या जीवनात खरा बदल घडवते। ज्ञानामुळे अज्ञान दूर होते, चुकीचे विचार नष्ट होतात, जीवनाचा खरा मार्ग समजतो। गुरु आणि ज्ञान श्रीकृष्ण सांगतात की खरे ज्ञान मिळवण्यासाठी नम्रता, श्रद्धा आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे। ज्याला ज्ञान प्राप्त होते त्याच्या मनातील संशय दूर होतात आणि त्याला शांती मिळते। अज्ञानाचा नाश मित्रांनो, मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तो असतो अज्ञान, अहंकार, संशय। ज्ञानरूपी तलवारीने या सर्वांचा नाश करता येतो। अध्याय 4चा मुख्य संदेश कर्म सोडू नका। कर्म ज्ञानाने आणि समर्पणाने करा। अहंकार सोडा, निस्वार्थ भावनेने सेवा करा। ज्ञानाने अज्ञान दूर करा, परमेश्वरावर श्रद्धा ठेवा। अंतिम संदेश मित्रांनो, भगवद्गीतेचा 4था अध्याय आपल्याला शिकवतो की फक्त कर्म करणे पुरेसे नाही, तर कर्म करण्यामागचा भाव शुद्ध असला पाहिजे। ज्ञानाशिवाय कर्म अपूर्ण आहे। तेव्हा कर्म, ज्ञान आणि भक्ती एकत्र येतात, तेव्हा जीवनाचा खरा मार्ग सापडतो। म्हणून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहणे, मनात ज्ञानाचा प्रकाश ठेवा आणि प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करा। जय श्री कृष्ण। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील अध्यायासाठी नक्की भेट द्या।